हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदामध्ये असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण बघणार आहोत आपली हिलिंग कसे करावे या विषयावर. आज आपण जाणून घेत आहोत की आपली हिलिंग कसे करावे आणि स्वस्थ राहण्याचा सिद्धांत काय आहे हे आज आपण घेत असतो. प्रत्येक याच्यामध्ये असं म्हणत असतं की स्वतःला हील करा, स्वतःला हील करा. तर कसं स्वतःला हील केला जाईल आणि आपली स्वतःची हिलिंग आपण स्वतः कसे करावे हे सुद्धा यामध्ये आज आपण बघणार आहोत. ओके, पॉवर ऑफ हिलिंग. आज आपण हिलिंगविषयीच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सर्वात पहिले हे जाणून घेऊया की हिलिंग काय असते. हिलिंग हे एक असा प्रकार आहे की अशी एक पद्धत आहे जे खूप साऱ्या प्रकाराने केल्या जाते. हिलिंगच्या नावावर खूप साऱ्या हिलिंग्स असतात, जसं की मनी हिलिंग आहे, सेल्फ हिलिंग आहे. खूप प्रकारच्या अलग अलग पद्धतीच्या ह्या हिलिंग्स असतात. अलग अलग याची पद्धत असते. ह्या हिलिंग काय आहे, ज्या पण प्रकारे आपण आपल्या शरीराला हे कमांड देत असतो किंवा आपण आपल्या शरीराला एक अशी ऊर्जा पाठवतो की ज्याने आपलं शरीर हस्तपुष्ट होऊन जात असते आणि किंवा शरीर आपलं स्वस्थ होत असते, म्हणजे ठीक होत असते. तर हिलिंग काम कशी करत असते हे सुद्धा यामध्ये आपण बघणार आहोत. जेव्हा आपण आपली ऊर्जा, जी काही आपली एनर्जी आहे, आपली एनर्जी अँड ऊर्जा काय आहे, तर हे एनर्जी आणि ऊर्जा ही आहे की आपले जे विचार आहेत, जेव्हा आपण आपल्या विचाराला कुठेतरी नेऊन केंद्रित करतो, म्हणजे लक्ष केंद्रित करतो, तिथे केंद्रित करून आपण एक सकारात्मक ऊर्जा म्हणजे सकारात्मक विचार तिथे पाठवता, तर तिथे काय होते, हिलिंग होणे चालू होऊन जाते, सुरू होत जाते. म्हणजेच तुम्हाला कुठेतरी दुखत आहे, सपोज उदाहरणार्थ कॅन्सल किंवा जिथे जखम झाली आहे, तर तिथे जिथे दुखत आहे किंवा ज्या ठिकाणी जखम आहे, तर त्या जागेवर अशी ऊर्जा किंवा असा आपला पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचाराद्वारा आपल्याला त्या जागेवरची हिलिंग करायची असते. एक सकारात्मक विचार त्या ठिकाणी आपण पाठवत असतो की त्या जागेवर जो घाव आहे तो भरायला सुरुवात होत असते. आणि तर हाच पूर्ण प्रोसेसला हिलिंग असं म्हणतात. जिथे आपले विचार जातात तिथे आपली इंटेन्शन जाते, लक्ष जाते, तिथे ॲटोमॅटिक एनर्जी फ्लो होत असते, ऊर्जा तिथे वाहूसुद्धा लागते. जिथे पण आपलं लक्ष जाणार तिथे ऊर्जा वाहू लागेल. जिथे ऊर्जा पोहोचेल आणि त्या जागेवर एक सकारात्मक ऊर्जा पाठवलं तर तिथे हिलिंग होणे स्टार्ट होऊन जात असते. त्या प्रॉब्लेमच्यावर कुठली काही बिमारीचं असेल, काही शारीरिक प्रॉब्लेमचं असेल, तर त्या ठिकाणी जेव्हा आपण हिलिंग देत असतो तर त्या परेशानीचं समाधान होणे चालू होऊन जात असते. तर हिलिंग एक असं समाधान आहे की जे आपण आपल्या ऊर्जेने आपण करू शकतो. आपल्या शरीराची कोणतीही परेशानी जर असणे तर त्यापासून मुक्ती होत असते. आता होत काय असते, जेव्हा पण कोणती शारीरिक परेशानी असते ना, ते जास्त तर त्या परेशानीला आपण काय करत असतो, विचार करून करून, निगेटिव्ह विचार म्हणा, तो करून करून परेशान होऊन बसत असतो की हा आजार आहे किंवा इथे दुखणं आहे, असे विचार आपण करत असतो, बरोबर. तर आपल्याला करायचं काय आहे, आणि हमेशा एक नकारात्मक विचार, एक निगेटिव्ह थॉट तिथे आपण पाठवत असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला हिलिंग जेव्हा करत असतात तर त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्हच फक्त विचार पाठवायचे असतात. उदाहरणार्थ निगेटिव्ह विचार कसे पाठवतात हे सुद्धा यामध्ये फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगत आहे. जसं की कुणाच्या गुडघ्यामध्ये दुखत असेल तर त्या दुखण्याला विचार करून, हमेशा विचार करून करून फील करता की शायद मी चालू शकणार तर नाही ना, किंवा कुणाला तरी दुखत असणार तर मला सुद्धा असं होईल का, असं विचार काही जण, कित्येक जण करत असतात. आमच्या घराशेजारीच एक
म्हाताऱ्या आजीबाई असतात, त्यांना घुटण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्या पडल्या होत्या तर त्यांना इतकं दुखत होतं की त्यांनी प्रत्येकजण भेटलं त्यांना ते सांगून सांगून ते तिथे विचार पाठवून इतकं जास्त केलं की त्या बेड पकडून घेतल्यावर आणि काही दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चालला फिरा आणि ह्या विषयावर बोलणं बंद करा आणि जे नैसर्गिक वातावरण आहे, जे निसर्गामध्ये जे हिलिंग असते ते घेणं चालू करा. तर त्या हळूहळू बरं व्हायला लागल्या. तर त्यांची सून ज्या होत्या त्यांनी सांगायला असं चालू केलं की सासूला दुखते, आपण पण असं म्हातारे झाल्यावर दुखायला चालू होईल तर कसं होणार. तर जस्ट एखादी वर्षानंतरच ते इतकं सांगणं चालू केलं त्यांच्या सुनेनं की विलेजमध्ये खूप असं गोष्टी असतात की छोटी गोष्टी असली तरी त्याला इतकं भारावून सांगत असतात. तर ते काय झालं, ते रिपीट करून 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 तिला आता तो गुडघ्याचा इतका त्रास झाला की त्या म्हातारीपेक्षाही ती चालू शकत नाही आहे. कारण त्या गुडघ्यांना इतकं निगेटिव्ह व्हायब्रेशन ती देत होती की असं होणार असं होणार असं होणार. तर ती काय देत होती, अफर्मेशन देत होती आणि त्यास पूर्णपणे रिपिटेशन जाऊन जाऊन त्या कधीच गुडघ्याचे ग्रेटफुल तर झाले नाही, धन्यवाद तर मानले नाही. उलट त्या चांगल्या गुडघ्यांना निगेटिव्ह व्हायब्रेशन पाठवून त्यांनी ते गुडघ्याबद्दल बोलून बोलून पुन्हा स्वतःला तो गुडघ्याचा आजार करून बसले आणि आता त्या चालू फिरू सुद्धा शकत नाही. चालल्या फिरल्या तरी त्यांना असह्य वेदना होत असतात. तर म्हणून आपल्याला कुठल्याच आपल्या बॉडी पार्टला निगेटिव्ह थॉट पाठवायचे नाही आहे, तर आपल्या बॉडीबद्दल आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे. हे का सांगितलं, कारण आपण सुद्धा कुठे ना कुठेतरी आपण कुठलं तरी काहीतरी छोटंसं कारण का असे ना ते सांगत फिरत असतो आणि ते विचार आपण परत परत निगेटिव्ह पाठवल्यामुळे ते आजार आपल्याला होत असतात. कॅन्सल तर ते नाही पाठवायचे आहेत आणि आपल्याला प्रत्येक अवयव जे परमपिता परमेश्वराने दिले आहे त्याला ग्रेटफुल व्हायचं आहे. ओके, तर ही हिलिंग काय असते, तर एक सकारात्मक विचार आपण तिथे पाठवत असतो तेव्हा ती हिलिंग होत असते. तर उदाहरणार्थ जसं की गुडघ्यामध्ये दुखत असेल तर त्या दुखण्याला विचार करून हमेशा विचार करून फील करता, महसूस करता की शायद मी चालू शकणार नाही, जे की मी आता उदाहरण सांगितलं त्या पद्धतीने. आता तर गुडघे खराब झाले, खूप तकलीफ होत आहे, खूप दुखत आहे, खूप परेशानी होत आहे, आता कोणतं काम नाही करू शकत आहे, खूप कमजोर होत आहे असं म्हणत असतात कित्येक लोक, बरोबर. आता जे उदाहरण सांगितलं तसं, तर कुणीही तसं करू नका. आणि जे काही निगेटिव्ह पॉईंट्स तिथे आले असतील त्यासाठी कॅन्सल. ओके, तर असं म्हणत असता आता कोणतं काम नाही करू शकणार असं कित्येक लोक बोलतात, खूप कमजोर होत आहे असं म्हणत असतात. तर हे सर्व विचार जेव्हा कुठली परेशानी होत असते तेव्हा हे सर्व विचार आपण त्या जागेवर कुठे पाठवत असतो, त्या गुडघ्यावर, म्हणजे कुठल्याही बॉडी पार्टवर जेव्हा कुठे प्रॉब्लेम असेल तिथे पाठवत असतात. आणि जसे जसे आपण विचार त्या ठिकाणी पाठवतो तेव्हा ती जागा अजूनच कमजोर होत जाते आणि तो जो आपला अंग तो अजूनच म्हणजे जो भाग अजूनच कमजोर होऊ लागतो. कारण आपण आपलं लक्ष तिथे केंद्रित केलं, तिथे ध्यान केंद्रित करून आपले विचार तिथे पाठवत आहेत. आणि हे काय आहे, तर हे निगेटिव्ह विचार, एक नकारात्मक निगेटिव्ह विचार पाठवून जिथे जे पण ऊर्जा तिथे वाहत आहे ती पण निगेटिव्ह होत चालली आहे आणि आपले कार्य जे असतात कामं होत नाही. तर आपली परेशानी कमी नाही होत असते, आपले दुखणे कमी होत नसतात आणि अजूनच ते वाढत जातात आणि एक दिवस अशी नौबत येते की रिप्लेसमेंट करावं लागत असते, तर ते बेड पकडून घेतात. तर का असं होते, तर कारण ते त्यांच्याच विचाराचे हे परिणाम असतात. तर कारण विचार तेच होते पण परेशानी, दुःख सांगणे, सर्वांना फिरून दुःख सांगणे हे चालत राहिलं तर काय झालं, तिथंच लक्ष जात राहिलं, तेच विचार जात राहिले आणि त्या शरीराच्या अंगाला, त्या भागाने हार मानणं चालू केली आणि सरेंडर केलं की आता तो पूर्णपणे बिनकामाचं झाला असे त्या भागाने डिसाईड केलं. तर आता हिलिंग कशी करायची, तर आता हिलिंगमध्ये काय करायचं असते. ओके, तर आपल्याला असेही कुठलेही निगेटिव्ह जे वाक्य आहेत ते बोलायचे नाही आहेत. कुठलंही काही छोटं मोठं प्रॉब्लेम असणार तर त्याला सांगत फिरू नका. मोस्टली ज्या लेडीज असतात ते खूप असं इकडे तिकडे सांगतात. यावर सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. गॉसिप करणे बंद करा.
या पद्धतीचा एक व्हिडिओ आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. तर आता हिलिंगमध्ये काय करायचं असते, जिथे पण दुःख आहे, तकलीफ आहे, परेशानी आहे, जखम झाली आहे, तर तिथे आपल्याला पूर्णपणे एक पॉझिटिव्ह विचार, एक सकारात्मक विचार आपल्याला पाठवायचे आहेत. म्हणजे जे ध्यान आहे, लक्ष जे आहे, तर तो तिथे पूर्णपणे पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. हमेशा हे महसूस करा, फील करा की कालपेक्षा आज माझा गुडघा बेहतर आहे, चांगला आहे. असं म्हणायला चालू करा की कालपेक्षा माझा आज गुडघा बेहतर आहे, छान आहे, मला खूप छान वाटत आहे, चांगला होत आहे. ह्या गुडघ्याने आजपर्यंत माझी खूप मदत केली आहे, हेल्प केली आहे. ह्या गुडघ्याने मला कुठे कुठे फिरवलं आहे, कुठे कुठे तरी मी फिरली आहे, पूर्ण दुनिया मी फिरली आहे. माझ्या गुडघ्याने पूर्ण शरीराचा भार उचलला आहे. पूर्ण दुनिया मला ह्या गुडघ्यामुळे बघायला मिळाली, पूर्ण दुनिया दाखवली आहे. आणि मला खूप सारे असे कार्य मी करत असे जे काही मला खूप सारे असे कार्य होतात, जे मी समर्थ पण नव्हती तरी पण मी करू शकली. पण मी ह्या गुडघ्यामुळे ते करू शकली, असं आपल्याला म्हणायचं आहे. तर असे पॉझिटिव्ह विचार आपल्याला त्या गुडघ्याला द्यायचे आहेत, त्या भागावर पाठवायचे आहेत. आणि तो भाग अंग ॲटोमॅटिक छान होऊ लागेल, स्वस्थ होऊ लागेल. कारण आपली इंटेन्शन कुठली होती, एक पॉझिटिव्ह, एक प्युअर आणि प्रेमाने भरलेली. जसेही आपण प्रेमाने भरलेले विचार, ते पॉझिटिव्ह विचार, ते प्युअर विचार त्या शरीराच्या त्या भागाला पाठवलं, तर तो भाग छान होऊ लागला आणि हसू खेळू लागला. आणि अजूनच तो जास्त जास्त कोशिश करू लागला की मी अजूनच त्याच्यासाठी काम करू शकू आणि मी त्यांचा साथ देऊ शकू. शेवटच्या श्वासापर्यंत मी यांना सोडणार नाही, असं तो भाग म्हणेल. आता बघूया की आपण आपली हिलिंग कसे करू शकतो. जर आपण आपली हिलिंग करू इच्छित असणार तर त्यासाठी तुम्ही काय करू शकणार. तर त्यासाठी आपण ज्या पण ईश्वरामध्ये तुमची आस्था आहे, त्यांना हात जोडून ईश्वराला आठवण करा आणि त्या ईश्वराला हृदयात बसवा आणि बघा ते आपल्या हृदयात वास करतात. आणि त्या ईश्वराला हृदयात बसवून त्यांना प्रार्थना करा की मला ऊर्जा द्या, मला सकारात्मक पॉझिटिव्ह बनवा, मला सकारात्मक ऊर्जा द्या, मला प्युअर पॉझिटिव्ह ऊर्जा द्या, मला आपली ऊर्जा द्या, म्हणजे मी आपण स्वतःला स्वस्थ करू शकेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमची ज्या ईश्वरावर आस्था असेल त्या ईश्वराला ही पॉझिटिव्ह ऊर्जा मागाल, तर तो ईश्वर ती ऊर्जा प्रदान करतात. आणि त्या ऊर्जेला तुम्ही हातात असं ओंजळ बनवतो ना, त्या पद्धतीने आपल्याला ओंजळ बनवायचे. म्हणजे दोन्ही हात एकत्र करायचे आहे, तडवे, आणि आपल्याला हातामध्ये फील करायचं आहे आणि त्या ऊर्जेला हातात महसूस करायचं आहे की ते डिवाइन पॉवर तुम्हाला ती ऊर्जा देत आहेत आणि हातामध्ये येत आहे, असं फील करायचं आहे. आणि हातात त्या टाईमला बघा आपल्या ईश्वराला, आपल्या इष्टला, आणि आपल्या हृदयात वास करतात ते ईश्वर. आणि त्या ऊर्जेचा संचार पूर्ण शरीरात होऊ लागेल. बघाल ती ऊर्जा आपल्या हातात आहे, ते हात जड होत आहेत अशी कल्पना करा, ते ऊर्जेने भरत आहे. आणि हातात बघा आणि कल्पना करा की ते वाईट एनर्जी हातातून निघत आहे. कारण प्युअर जे पॉझिटिव्ह एनर्जी होती, ईश्वरावर जी आस्था आहे, कोणत्याही ज्या ईश्वरावर आस्था आहे, त्यांनी ती डिवाइन पॉवर ते तुमच्या हातात देत आहेत अशी कल्पना करा. वाईट एनर्जी आपल्या हातामधून निघत आहे, कारण तो ईश्वर प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि अनंत सागराची ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे, म्हणून ते आपल्याला देऊ करू शकतात. तर ती प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देत आहेत असं महसूस करा. आणि ती प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी व्हाईट कलरची आहे, त्या ऊर्जेला आपल्या हातात महसूस करा आणि बघत राहा की पूर्ण ध्यान, आपलं लक्ष आपल्या ईश्वर जे हृदयामध्ये वास करत आहेत आणि आपल्या हातामध्ये जिथे त्यांची ऊर्जा वाहत आहे, पूर्ण ध्यान तिथे राहायला पाहिजे. आपण जसे ह्या ध्यानात मग्न व्हाल तसंच बघाल की आपले हात भारी झालेले आहेत, आपल्या हातात ती ऊर्जा वाहू लागत आहे. हे ईश्वर की ऊर्जा, ह्या ईश्वराची ऊर्जा आपल्या हातामधून महसूस करा. हातात
हातातून निघत आहे असं महसूस करा आणि हातामध्ये ती ऊर्जा आहे असं महसूस करा. आणि जसेही तुम्ही बघाल व्हाईट कलरची प्युअर सफेद कलरची ऊर्जा, प्युअर पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या हातात महसूस कराल आणि आपल्या हाताला शरीराच्या जिथे काही प्रॉब्लेम असणार, जिथे काही असणार, तर तिथे त्या भागावर ते ऊर्जा लावा. तिथे तुम्हाला समस्या आहे, जिथे प्रॉब्लेम आहे, तिथे तुम्ही लावू शकता. जसं ही उदाहरणात तुम्हाला अगोदर सांगितलं तेच गुडघ्याचं घेऊया. त्या गुडघ्यावर लावा, गुडघ्याजवळच्या भागाला लावा. बघा ती ऊर्जा हृदयातील ईश्वरात ती ऊर्जा तुमच्या हाताद्वारे येत आहे आणि त्या हाताने गुडघ्यामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी जात आहे. ही कल्पना करत राहा, हा विचार करत राहा आणि बार बार आपल्या गुडघ्याचे धन्यवाद मानत राहा, कारण त्यांनी तुमचं आतापर्यंत इतकं साथ दिले आहेत आणि अजूनच किती साथ देणार आहे. जर तुम्ही त्यावर विश्वास केले तर हे बोलत बोलत पूर्ण ध्यान लक्ष केंद्रित करा. एक सकारात्मक ऊर्जा त्या गुडघ्याला देत आपल्याला पूर्ण हिलिंग प्रोसेस करायची आहे. आणि ह्या प्रकारे आपली कोणती पण शारीरिक समस्या असेल तर ती काही दिवसातच ठीक होऊ लागेल. हे पूर्ण सकारात्मक विचारांचा खेळ आहे. सर्व सकारात्मक विचार आपल्या त्या गुडघ्यांना देत चला, धन्यवाद मानत चला. फक्त हे ध्यान द्यायचं आहे की आता कधीही त्या गुडघ्याला गलत नाही बोलायचं आहे. फक्त सकारात्मक बोलायचं आहे की माझा गुडघा पहिलेपेक्षा चांगलं आणि स्वस्थ आहे, पहिलेपेक्षा चांगलं महसूस होत आहे, माझं पहिलेसारखं धावायची इच्छा होत आहे, मला मिल्खा सिंगसारखं धावायचं आहे असं म्हणायचं आहे आपल्याला. कारण फक्त ऊर्जा देण्याने कार्य होणार नाही, तर त्या ऊर्जेला पूर्ण दिवस फील करण्याने कार्य होईल. त्या ऊर्जेला पूर्ण दिवस आपल्या अंदर सामावल्याने कार्य होईल. गुडघ्याबद्दल कुठलेही निगेटिव्ह वाक्य बोलता कामा नये, ही काळजी घ्या. जसेही तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, फक्त इथे गुडघ्याचं उदाहरण दिलं आहे. तुम्हाला कुठलाही भाग हील करायचं असेल, स्वतःला हिलिंग द्यायची असेल, तर स्वतःबद्दल गलत बोलणं बंद करा किंवा जिथे कुठे प्रॉब्लेम आहे त्याविषयी तुम्ही बोलणं बंद करा आणि असे सकारात्मक विचार त्या भागाला स्वतःला सुद्धा असे देत चला, तेव्हा ती हिलिंग होत जाणार. जेव्हा आपण सेल्फ हिलिंग सुद्धा करतो तर तिथे काय करत असतो, स्वतःबद्दल खूप चांगलं तिथे बोलत असतो. तर म्हणून ते जे काही निगेटिव्ह असते ते बाहेर जात असते आणि चांगलं आपल्या अंदर पॉझिटिव्हिटी जात असते, तेव्हा ती हिलिंग होत असते. सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल चांगलं बोलणे. ओके, तर ह्या पद्धतीने कुठल्याही भागाला तुम्ही हिलिंग देऊ शकता. आपल्याला आपलं ध्यान केंद्रित करून सकारात्मक ऊर्जेला शरीराच्या त्या भागावर आपल्याला पाठवायचे आहेत आणि जसेही तुम्ही करू लागता तर आपण स्वस्थ होऊ लागाल. ओके, तर या पद्धतीने तुम्ही स्वतः हिलिंग करू लागाल. ह्या पद्धतीने हिलिंग कसे करावे हे सुद्धा बघितले आणि आपण स्वतः स्वस्थ कसे होऊ शकतो हे सुद्धा आपण यामध्ये बघितले आणि हाच आहे स्वस्थ राहण्याचा सिद्धांत. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदामध्ये राहा आणि ऑल मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्ट करा. थँक्यू.